हॅलो. या स्पर्धेदरम्यान आमचे हिमालय क्रिकेट संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू आदरणीय प्रल्हाद मोरवेकर हे सहकुटुंब या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जितू पॅकर संघाचा कर्णधार कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे प्लेइंग कार्ड घेऊन. मॅच थांबवायची आहे. 2 मिनिटं सर, मॅच थांबवा. जितू चौगुले आपल्याला विनंती असेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. जितू चौगुले पंच 2 मिनिटं थांबा, अपडेट्स दिल्या जातील. तोपर्यंत सलामीची जोडी अर्थातच अनिरुद्ध पेडणेकर आणि मोहित गिरप. मोहित गिरप म्हटल्यानंतर नाव सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या काळजात हृदयात ज्याने जागा मिळवली, नक्कीच गाबी समाजाची व्यथा मांडणारा, मच्छीमारांची व्यथा मांडणारा हा खेळाडू आज आपल्याला मैदानात दिसतोय. गाबीत माणूस या नावाने ओळख. तर पंचाने विनंती असेल सामना सुरू करायचा आहे. स्ट्राईकला नक्कीच मोहित गिरप, तर नॉन स्ट्राईकला अनिरुद्ध पेडणेकर. मोहित कडून नक्कीच अष्टबैलू खेळाची अपेक्षा असेल. तर गोलंदाजी एंडवरती हर्ष चौगुले. सुंदर सामना मळी, जय बजरंग मळी वर्सेस MCC मोंड. उडवण्याचा प्रयत्न आणि बॅटचा फ्लो पाहता नक्कीच या सामन्यामध्ये मोहित कमाल करणार. यानंतर होणारा सामना भैराई देवी मोंड वर्सेस जितू पॅकर. जितू पॅकरचे सर्वे सर्वा सन्माननीय जितू चौगुले सर यांना विनंती असेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील चेंडू हर्ष, शॉर्ट पुल, उडवलाय चेंडू. मी सांगितलं होतं मोहित गिरप कमाल धमाल करणार. बॅटचा फ्लो, उडवलाय चेंडू सीमा पार. खूपच फाईन चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे, या आक्रमणाला सुरुवात झाली आहे. चेंडू घ्यायचा आहे सतीश सर, चेंडू घ्या. हा बघा 4 धावेने एक देखणी सुरुवात. मोहित गिरप गाबताचो झील मैदानात. आपलं युट्यूब चॅनलही आहे मोहित सरांचं. मोहित गिरप गाबित माणूस आणि नक्कीच प्रत्येकाच्या चर्चेत असलेला हा खेळाडू आज मात्र मैदानात वावर. एक आगळी वेगळी शैली आहे या फलंदाजाची मोहित सरांची. टटरावून फरफरावून सरसरावून काय हव्याता मजा मारणारा आज आपल्याला खेळाडू म्हणून पाहायला मिळतोय. नक्कीच क्रिकेटमध्ये वर्चस्व आहे या खेळाडूचं. पुन्हा एकदा मोहित गिरपच्या बॅट मधून उडवलेला चेंडू अर्थातच सीमा पार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये देखना फटका. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल आता मात्र 10 वरती. देखणी सुरुवात, भन्नाट सुरुवात. ज्याप्रमाणे मोहित नेहमी सांगतो टाकले टटरावून, टाकले फरफरावून, मोहित तीच सुरुवात करतोय. धावसंख्या झाली आहे 10. चेंडू द्यायचा आहे नवीन द्या. रिव्ह्यू कसलो मोहितच्या बॅट मधून आलेला हा अगदी तिसऱ्या चेंडूवरती सीमा पार. एक देखना फटका. अगदी लयबद्ध, तालबद्ध, शिस्तबद्ध फलंदाजी. अर्थातच मोहित गिरप या सामन्यावरती मजबूत पकड मिळवण्याच्या इराद्याने ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक ग्रेट भेट म्हणावी लागेल मोहित गिरप आणि आपले गाबी समाजातील नक्कीच खेळाडू मोहित. आपण मेगा स्क्रीन वरती पाहतोय या खेळाडूला नक्कीच आपण आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये नेहमीच पाहतो. तोच खेळाडू आपल्याला दिसतोय. हर्ष गोलंदाजी एंडवरती. हो हो हो, देखना फटका. उडवलाय मिड विकेट रिजन मध्ये, धावून काढलेली 1 धाव. पण या फटक्याची सुंदर शैली आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या झाली ती मात्र 11. 1-1 नो लॉस. सलामीची जोडी आता मात्र बऱ्याच वेळानंतर अनिरुद्ध पेडणेकर दिसतोय मेगा स्क्रीन वरती. तोपर्यंत नक्कीच हर्ष चौगुले काम करावं लागेल मित्रा.
पुन्हा एकदा व्हाईट जर्सी मध्ये हा खेळाडू आपल्याला दिसतोय हर्ष. पुन्हा एकदा शॉटबॉलचा प्रयत्न चुकीची नक्कीच मी गोलंदाजी म्हणेन, कारण क्षेत्ररक्षण सजवलंय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सगळे खेळाडू आपल्याला दिसत आहेत आणि या प्रकारे हा चेंडू म्हणजे चुकीचा चेंडू मानला, कारण पॉवर प्लेचे हे षटक आहे. 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 15 अशी. आता मात्र अनिरुद्ध आणि मोहित एकमेकांना अगदी सुंदर साथ देताना दिसत आहेत. सोबत ही गरजेची असती ताळमेळ, समन्वय या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 15. अनिरुद्ध पुन्हा एकदा हर्ष गोलंदाजी एंडवरती चालू असलेला सामना अर्थातच जय बजरंग बळी वर्सेस MCC मोंड. तो फटका चुकलाय. एक धाव काढली जाते. धावसंख्या झाली ती मात्र 16 अशी. षटकाची समाप्ती, एका षटकाचा अर्थातच पॉवर प्ले षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झाली ती 16 अशी. जुतू पॅकर्सचे सर्वे सर्वा धावसंख्या झाली आहे 16. सलामीची जोडी अर्थातच अनिरुद्ध पेडणेकर आणि मोहित गिरप या दोन धुरंधरांनी जी सुरुवात केली आहे ही सुंदर सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. ती मात्र जय बजरंग मळई संघाकडून सुंदर खेळ, सुंदर आपल्याला हिमालय मोरवे क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा हा थरार आपण पाहतोय आणि या थराराला अगदी नाही मला नको सुंदर आपल्याला खेळ पाहायला मिळाला. नक्कीच स्पर्धेदरम्यान या दुसऱ्या दिवसातील पहिला विजय श्री भावकादेवी आंबेरी संघाने सुंदर खेळ दाखवला. सुंदर चेंडू, पायातील चेंडू अचूक खणून काढला आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक देखना फटका, गगनचुंबी फटका. रुपेश मोंडकर सरांच्या नेहमी शैलीमधून येतं की आउट ऑफ द पार्क चेंडू फरार झालाय आणि धाव संख्या नेऊन ठेवले ती तब्बल 22 वरती. गोलंदाजी एंडवरती झालेला बदल समीर, दुसरं षटक आपण पाहतोय आणि यावरती आक्रमण नक्कीच धुव्वाधार फलंदाजी. अनिरुद्धच्या बॅट मधून आलेला उडालेला हा चेंडू क्लिअर होईल का आणि झोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिला गडी बाद. बॅक टू पॅव्हलियन. करंजेश्वर यांच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये आपल्याला हा पहिला गडी बाद होताना दिसतोय. अर्थातच अनिरुद्ध पेडणेकर बॅक टू पॅव्हलियन. मोहित याला साथ देताना आता मात्र शर्तीची लढत अर्थातच समीर कडून पाहिली. ब्रेक थ्रू गोलंदाजी, ठेवलेला विश्वास, मिळालेली संधी अर्थातच समीर या संधीचं सोनं करताना दिसतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज अर्थातच GSPL झालेली मागची स्पर्धा गाबित समाज प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच टुर्नामेंट ऑफ द प्लेयर, टुर्नामेंट ऑफ द सिरीज ज्याचा गौरव झाला, ज्याला गौरवण्यात आलं तोच खेळाडू अर्थातच राकेश सारंग. इन टू द अटॅक, वन डाऊन पोझिशन, जबाबदारीची जागा या खेळाडूने खेळ दाखवला आणि त्या खेळीला नावाला न्याय द्यावा लागेल ही जबाबदारी आहे मळई संघाकडून. राकेश सारंग मैदानामध्ये पावले वळवताना दिसतोय. GSPL अर्थातच विजेता संघ जयवंत वॉरियर्स आणि यामध्ये हा वॉरियर्स जो लढला भिडला जी कमाल केली तोच आज मात्र मळई संघामधून दाखल झालाय. सुंदर सुंदर फटका फसलाय. झेल सुटतोय. धावून काढलेल्या 2 धावा. धावसंख्या झाली ती मात्र 24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक यशस्वी गोलंदाज समीर आपल्याला गोलंदाजी एंड वरती दिसतोय आणि बऱ्याच वेळानंतर नक्कीच नॉन स्ट्राईक वरती राहिलाय तो मात्र. हॅलो 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 हॅलो
सुंदर फटका म्हणावा लागेल. चेंडू उडवलाय. जेवढं कौतुक राकेश दादाचं झालं त्या चेंडूला, त्या कौतुकाला साथ देताना सिक्सर आलाय. धावसंख्या नेऊन ठेवले ती अर्थातच 30 वरती. काय सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र राकेश कडून. जेवढं कौतुक होत आहे त्या कौतुकाला साजेसा खेळ. सुंदर वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंजाबी थोडस मागणी झाली. मोहित गिरप बऱ्याच वेळानंतर षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी एंडवरती समीर आपल्याला दिसत होता. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 31 अशी. नक्कीच अनिरुद्ध माघारी पडल्यानंतर राकेशाला या जोडीला आता मात्र काम करावं लागेल. राकेश सारंग आणि अर्थातच मोहित गिरप, 2 फलंदाज 2 धुवाधार फलंदाज, दोन्ही एंडी वरून आता मात्र आक्रमण करावं लागेल. राहिलेले चेंडू 12, झालेले चेंडू 12, यामध्ये तब्बल 31 धावांची लेडूट झाले. म्हणजे 70 धावांचं टार्गेट. एक 65-70 धावा झाल्या तर या सामन्यामध्येही मजा येईल. त्यामुळे त्या दिशेनेच योग्य पावले टाकली जातील. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. साई दाखल झालाय. जर्सी क्रमांक 17 आपल्याला पाहायला मिळतोय. साई गोलंदाजी एंडवरती. तोपर्यंत राकेश सारंग आपल्याला दिसतोय. उडवण्याचा प्रयत्न. काय वेगवान चेंडू म्हणावा लागेल. अचूक टप्प्यावरती काम केले गेले आणि हे निर्धाव चेंडू गरजेचे आहेत. ते अर्थातच एमसीसी मोड संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आणि हा घेतलेला निर्णय जर यशस्वी ठरवायचा असेल तर या प्रकारची गोलंदाजी नक्कीच साई सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. राकेश सारख्या दिग्गज फलंदाजाला या प्रकारचं बीट करणं नक्कीच कौशल्य दिसतंय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. फटका फसलाय. आलेला सलगचा दुसरा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो मात्र साई काम करतोय. अचूक गोलंदाजी. मिळालेली संधी, ठेवलेला विश्वास, झालेली निवड पात्र ठरवताना दिसतोय आपल्याला साई. गोलंदाजी एंडवरती नवोदित खेळाडू आहे. एक प्रेरणादायी खेळ दाखवतोय. काबीज समाजातील ही आगळी वेगळी स्पर्धा. हिमालय मोर्वे क्रिकेट क्लब कडून ही स्पर्धा सन्माननीय नितेशजी राणे, आमदार, पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या सौजन्यातून, सेवेतून, संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप मोठं सहकार्य आहे. आता मात्र शॉर्ट टर्म पोल उडवलाय. चेंडू बराच वेळ पाहिला. राकेश दादा सांगतोय 2 चेंडू असेच गेले. आता मात्र तिसऱ्या चेंडूला अगदी सुवर्ण फटका. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू उडवलाय. धावसंख्या नेऊन ठेवली ती आता मात्र 37 वरती. राकेश नावाला साजेशी कामगिरी. आक्रमण, हल्ला चढवला गेलाय कारण डेथ ओव्हर आहेत, काही चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे हा खेळ अपेक्षित आहे. धावसंख्या झाली ती 37. पुन्हा एकदा साई मिनी हेलिकॉप्टर ऑन केलंय. चेंडू खाली. सुमित झेल सुटतोय. चूक झाली आहे. 1 बाउंस सीमा पार. चौकार. जीवदान दिलाय. कोणाला दिलाय? राकेश सारख्या दिग्गज फलंदाजाला, ज्याला गौरवण्यात आलं जीएसपीएल स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, टुर्नामेंट ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याला दिला तोच राकेश सारंग मैदानामध्ये हाहाकार करताना धावसंख्या नेऊन ठेवले ते आता मात्र 41 वरती.
साईकडून सुंदर गोलंदाजी मी नक्कीच सांगेन, पण साथ द्यायची होती सुमित याला. जर्सी क्रमांक 07 आपण पाहतोय चूक झाली आहे आणि ही चूक किती महागात पडणार हा येणारा खेळ सांगेल आणि राकेशच सांगेल. पुन्हा एकदा चेंडू आउट 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 ऑफ द पार्क, सीमा पार. पॅव्हलियन कक्षाच्या थेट डोक्यावरून चेंडू फरार झालाय, चेंडू हरवलाय. नवीन चेंडू दिला जाईल. एवढा देखना फटका. ISPL मध्ये हा फटका 9 धावांसाठी गेला असता, नौका दिला असता. असा सुंदर खेळ. राकेश सारंग इनटू द अटॅक. धावसंख्या निवडवली ते आता मात्र 47 वरती. GSPL स्पर्धेमध्ये का मला अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं, तो आपल्या बॅट मधून उत्तर देताना तोपर्यंत पुन्हा एकदा साई कमाल धमाल करतोय. खरोखरच एक प्रेरणादायी खेळ. षटकाची समाप्ती. धावसंख्या स्थिर झाली ती मात्र 47 अशी. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिर आहे 47. अर्थातच जे सरासरी ॲव्हरेज आपण पाहिलं तर 15-16 धावा अपडेट्स येत आहेत. सन्माननीय स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्की कडू यांच्याकडून नक्कीच खूप मोठं सहकार्य, आणि हे सहकार्य नक्कीच आम्ही सत्कारामध्ये सन्मानामध्ये बदलणार. प्रत्येकाचं सहकार्य हे लक्षात ठेवलं आहे, आम्ही हृदयात ठेवणार, कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. एक देखणं सुंदर आयोजन आपण स्पर्धेदरम्यान पाहतोय. पहिला दिवस अगदी सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला. यामध्ये VRCC आनंदवाडी संघाने बाजी मारून अंतिम फेरीचं तिकीट पाडलं. आता या 10 संघांमध्ये कोणता संघ अनबिटेबल अपराजित राहणार याकडे लक्ष द्यावं लागेल. तोपर्यंत गोलंदाजी एंडवरती सुमित प्रणित दिसतोय आपल्याला. शेवटचे 6 चेंडू. सलामीवीर मोहित गिरप उडवलाय चेंडू. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू फरार. चौकार येतोय. धावसंख्या निवडवली ती आता मात्र 51 अशी. सांघिक अर्धशतकीय खेळी आपल्याला दिसते ती मात्र मळई संघाकडून. मळईचे 2 धुरंधर आता मात्र काम करताना दिसतात. वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न म्हणण्यापेक्षा यशस्वी प्रयत्न मी म्हणेन. प्रणित गोलंदाजी एंडवरती काम करतोय. राहिलेले 5 चेंडू. किती धावांचं लक्ष दिलं जाईल आणि धावांचा डोंगर उभा करावा लागेल, कारण समोरील संघ MCC मोंड संघ. फुल टॉस उडवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू फरार फरार. चौकार येतोय आणि सरते शेवटी शर्यत जिंकतोय, आणि चेंडू विसावला गेलाय तो मात्र प्रेक्षक गॅलरीमध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती मात्र 55. नक्कीच मोहित सांगतोय सलामी कशी असावी, नेतृत्व कसं असावं, भागीदारी कशी करावी आणि साथ कशी द्यावी हे आपल्या बॅटमधून सुंदर खेळामधून दाखवतोय. सुंदर शैली, सुंदर बोली. अनेक वेळा मोहितचे गोड शब्द कानावरती पडतात, आणि मालवणी भाषा ही गोड आहे, रसाळ आहे मालवणी माणसाप्रमाणे. मालवणी माणूस, गाभित माणूस आपला मैदानामध्ये दाखवतोय, खेळामधून आपला खेळ दाखवतोय. थोडीशी बातचीत होते. यानंतर होणारा स्पर्धेतील तिसरा सामना आपण पाहतोय. भैराई देवी मोड वर्सेस जितू पॅकर्स. या इनिंग ब्रेकमध्ये विनंती केली जाईल टॉस का बॉस मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. फर्स्ट अँड लास्ट कॉल असेल. ब्लॉक करणारा चेंडू. सुंदर वेगवान चेंडू. धावून काढलेली ही यशस्वी धाव होईल का? डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच काम तमाम झालं असतं. ते मात्र मोहित याचं. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती मात्र 56 अशी. पुन्हा एकदा राकेश सारंग काय करणार? या राहिलेल्या चेंडूंवरती किती धावा, आणि इकडनं धावा येतील त्या नक्कीच बोनसच असतील, कारण राहिलेल्या चेंडूंवरती आक्रमण. प्रणित गोलंदाजी एंडवरती. फुल टॉस स्क्वेअर लेग रिजन मध्ये. देखना फटका. बघा शर्तीचे प्रयत्न कोण करते तर आपल्या मंडळाचे कार्यकर्ते, लाईनमन, आणि याचं कारण म्हणजे प्रत्येक लाईनमनला षटकाराच्या बाहेर झेल घेतल्यास रोख रुपये 100 रुपये आहे. ही मेहनत आहे आणि यासाठी ही कौतुकाची थाप आहे. तोपर्यंत मेगा फटका येतोय.
षटकार. धावसंख्या नेऊन ठेवले ती तब्बल 62 वरती. राकेश सारंग द वन साइडेड द ब्रँडेड मॅन, आणि ब्रँडेड मॅनच्या बॅट मधून एवढे सुंदर ब्रँडेड फटके पाहतोय. सन्माननीय हरिश्चंद्र धुळत यांचंही आगमन होते. स्वागत केले जाईल सर. सदिच्छा भेट. आपला खेळ, आपली स्पर्धा, आपल्या गावाचं नाव, आपल्या वाडीचं नाव, आणि या नावासाठी ही स्पर्धा, हा खेळ आपण पाहतोय. आणि नक्कीच सन्माननीय मान्यवर व्यक्ती नक्कीच येत राहणार आणि यामध्ये सरांचं आगमन होते. स्वागत केले जाईल. तोपर्यंत हो वेगवान चेंडू. प्रणित, काय गोलंदाजी. षटकाची समाप्ती. अर्थातच 62 धावांवरती रोखलं गेलंय ते जय बजरंग मळे संघाला, आणि विजयी 63 धावांचं लक्ष ठेवलंय ते अर्थातच MCC मोंड संघाकडे. चला, विनंती असेल भैराई देवी मोंड आणि जितू पॅकर्स दोन्ही संघाचे कर्णधार मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्याकडे अपडेट द्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होते. सामन्याची तिसऱ्या सामन्याची सुरुवात होईल टॉसने. तोपर्यंत नक्कीच मोहित आणि राकेश फलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण अनिरुद्ध माघारी पडल्यानंतर जबाबदारीचा खेळ अर्थातच या दोन फलंदाजांनी दाखवला. MCC मोंड संघाकडून आपल्याला नक्कीच फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कौशल्य पाहायला मिळेल. भैराई देवी मोंड, आपण प्लेइंग 11 अपडेट करा. आपण स्क्वॉड दिलात 15 जणांचं. भैराई देवी मोंड आपण कर्णधार या. प्लेइंग 11 अपडेट करा. आणि जितू पॅकर्स चला टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस खाली करायचा आहे. खेळाडूंना सूचना दिली जाते, टॉस का बॉस एरिया खाली करा. जरा बाजूला राहा. कॅमेऱ्यामध्ये आपण सगळं अगदी घोळक्याने दिसताय. भैराई देवी मोंड वर्सेस जितू पॅकर्स. सर सन्माननीय प्रल्हादजी मोरवेकर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. प्रल्हाद सर या, टॉस करून घेऊया आपण. टॉस का बॉस मध्ये आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करून घेऊया. प्रल्हाद मोरवेकर सर. भैराई देवी मोंड कर्णधार प्लीज या. वारंवार सूचना केली जाते आहे, प्लीज या. समोरील कर्णधार आणि मान्यवरही उपस्थित आहेत. प्रल्हादजी मोंडकर, आपल्याला विनंती असेल मोरवेकर, आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. सरांका घे. जितू, सतीश दादा. भैराई देवी मोंड कर्णधार या. चला टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. नाणेफेक होते आहे. तिसरा सामना भैराई देवी मोंड वर्सेस जितू पॅकर्स या दोन संघादरम्यान. टॉस का बॉस मध्ये काय झालं. येस, जितू पॅकर्स संघ नाणेफेक जिंकतोय. हा सामना 4 षटकांचा असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. कंपल्सरी चेस करावं लागेल. सर क्षेत्ररक्षण येत आहे, अपडेट आल्यात. पंचाच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपल्याला सतीश दादा दिसतील. चेंडू दिलाय का धुरत सर? चेंडू दिलाय. येस, दिलाय. सलामीची जोडी आपल्याला MCC मोंड संघाकडून
जर्सी क्रमांक 7777 गजानन करंजे आणि समीर मोंडकर. गोलंदाजी एंडवरती बघूया मळे संघाकडून. सुंदर सामना होणार यात काही शंका नाही. विजयी 63 धावांचं लक्ष्य. चेंडू आहे 24. गोलंदाजी एंडवरती अर्थातच राकेश सारंग. एक सुंदर नेतृत्व, अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन. सामन्याला सुरुवात होते आहे. समीर मोंडकर वर्सेस राकेश सारंग. नॉन सेकंडला नक्कीच एक मोठं नाव गजानन करंजे सर आदराने नाव घेतलं जाईल. अनेक वर्ष या खेळाडूने आपली कारकीर्द अगदी टेनिस क्रिकेटसाठी वाहिली आहे. असा खेळाडू आपल्याला नॉन सेकंडला दिसतोय. तोपर्यंत राकेश सारंग किती कौतुक करणार या खेळाडूचं. मागची स्पर्धा GSPL यामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याचा गौरव करण्यात आला, कौतुक करण्यात आलं, तोच गोलंदाजी एंडवरती पहिला चेंडू वाईड चेंडू. एक अतिरिक्त धावेने सुरुवात होते आहे. सुंदर चेंडू समीरच्या बॅट मधून टोले जंग फटका. चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार्क. खेळाडूंनी प्रयत्न करू नका, आपल्याला बक्षीस नाही. आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना हा चान्स द्या. आणि हे बक्षीस आहे रोख रुपये 100 रुपये. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जो झेल घेणार तो लाईनमॅन, तो आपला कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी हे बक्षीस पुरस्कृत आहे. तोपर्यंत धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 7 वरती. वेगवान चेंडू वाईड चेंडू. धावसंख्या झाली ती मात्र 8 अशी. समीरच्या बॅट मधून एक देखणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. वेगवान फटका पाहायला मिळाला. विजयी 63 धावांचा आव्हान घेऊन उतरलाय. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 8. सलामीची जोडी समीर मोंडकर आणि गजानन करंजे. सुंदर सुंदर फटका, इनसाइड आउट देखना फटका. पॉवरप्लेच्या या षटकामध्ये या प्रकारची फलंदाजी म्हणजे हे आक्रमणच आहे आणि या प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे. धावून काढलेल्या या 2 धावा. धावसंख्या झाल्या ती मात्र 10 अशी. सुंदर सुरुवात, वेगवान सुरुवात. राकेशवरती चढवलेलं आक्रमण म्हणावं लागेल. आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये हेच काम आहे की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी डोक्यावरून चेंडू उडवायचा, कारण तेच आउटफील्ड आहे. खूप सुंदर मैदान आहे. दिबा पाटील कामोठे स्टेडियम वरती हा थरार पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र झेल उडालाय, झेल खाली. क्षेत्ररक्षक आणि पहिला गडी अर्थातच समीर मोंडकर माघारी निराश अवस्थेत 10 या धावसंख्येवरती बाद होतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज दाखल होतोय. जर्सी क्रमांक 07 सुमित. दहा अशी धावसंख्या सुमित बांदकर. 1 डाऊन पोझिशन, जबाबदारीची जागा. या जागेला झालेल्या निवडीला न्याय द्यावा लागेल, काम करावं लागेल, भागीदारी करावी लागेल. नॉर्थ स्ट्राईक एंडला खूप मोठं सुंदर मार्गदर्शनही आहे. त्यामुळे मैदानातल्या मैदानात मार्गदर्शन मिळणं ही खूप मोठी जमेची बाजू. आणि नक्कीच गजानन सर आपल्याला दिसत आहेत. एक आदरणीय व्यक्ती, काबीज समाजामध्ये वरिष्ठ खेळाडूंमधील लिस्टेड खेळाडू. सुंदर फटका, फटका फसलाय. झेल होईल का? प्रयत्न होत आहे, धावतोय खेळाडू, चूक होते आहे. लॉंग ऑफ रिजन डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालंय आणि या धावून काढलेल्या नक्कीच 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 12 अशी. नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण राकेश यांनी मार खाल्ल्यानंतरचं हे कमबॅक, गडी बाद होणं, एक फ्लाइंग सुरुवात. ब्रेक थ्रू गोलंदाजी. उडवलाय चेंडू सुमितच्या बॅट मधून एक आगळा वेगळा फटका आणि अर्थातच सुंदर झेल. आजच्या दिवसातील एक वेगवान झेल, रनिंग झेल म्हणावं लागेल. खेळाडूची अपडेट द्या तोपर्यंत. माघारी येतोय गेलेला फलंदाज सुमित बांदकर. बॅक टू पॅव्हलियन. सागर जुवाटकरचं खरोखरच कौतुक करावं लागेल, कारण अशा प्रकारचे झेल घेणं नक्कीच गौरवास्पद कामगिरी. झालेली निवड ही संधी आहे आणि हा सांघिक खेळ आहे. तोपर्यंत सन्माननीय VRCC आनंदवाडी संघाचे आणि गाबी समाजाचे आपले आदरणीय व्यक्ती सन्माननीय सुनील तांडेल सर यांचंही आगमन होत आहे.
उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्यांचं खूप मोठं सहकार्य प्रत्येक स्पर्धेदरम्यान असतं, असं एक गोड व्यक्तिमत्व स्पर्धेदरम्यान दाखल होत आहेत. कालचाही दिवस ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आनंद असेल की VRCC आनंदवाडी संघ नक्कीच सर अंतिम फेरीमध्ये आहे, त्यामुळे हा आनंद आज मात्र द्विगुणित होणार यात काही शंकाच नसेल. बसलेला हा दुसरा हादरा न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रणित वानकर दाखल झालाय. तोपर्यंत राकेश चूक करतोय. एक अतिरिक्त धावसंख्या झाली ती मात्र 13 अशी. पहिलं षटक खूपच लांबलेलं षटक, पण यामध्ये समाधानाची गोष्ट म्हणजे 2 गडी बाद झालेत. सुंदर फटका, वेगवान फटका, तेज आउटफील्ड अर्थातच सरते शेवटी 2 खेळाडूंना चुकवून चेंडू होतोय फरार. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू चौकारासाठी जातोय. धावसंख्या झाली ती मात्र 17 अशी. बऱ्याच वेळानंतर या षटकाची समाप्ती होते. 2 गडी बाद झाले. एक षटकार, चौकार, 2 गडी बाद, वाईडही पाहिले म्हणजे खूप लांबलेलं मनोरंजन. 3 वाईड, 2 गडी बाद, एक षटकार आणि एक चौकार असे आपण चेंडू पाहिले राकेश कडून. जमेची बाजू म्हणजे 2 गडी बाद केल्यात म्हणजे अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन राकेश कडनं झालंय. झालेली निवड, मिळालेली संधी आणि टुर्नामेंट ऑफ द सिरीज या किताबाला नावाला न्याय देताना राकेश कडून खेळ पाहिला. गोलंदाजी एंडवरती नक्कीच मळई संघाकडून मिस्टर प्रशांत भाबल, एक मोठं नाव, अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती धावून काढलेली एक चोरटी धाव. धावसंख्या झाली ती मात्र 18 अशी. मळई संघाचा तारणहार, कर्णधार, मार्गदर्शक याही खेळाडूने अगदी नाव कमवलंय. अनेक स्पर्धा विक्रम याही खेळाडूच्या नावावरती. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा केली जाते. ब्लॉक करणारा चेंडू, हो हो हो, प्रणित खूप सुंदर पद्धतीने खणून काढलाय. पण मी कौतुक करेन ते मात्र प्रशांत याचं. या निर्णायक मोडवरती या प्रकारची गोलंदाजी, अर्थातच विजयी 63 धावांचं आव्हान रोखण्यासाठी हे नक्कीच शर्तीचे यशस्वी प्रयत्न म्हणावे लागतील. ज्याप्रमाणे नाव आहे त्या नावाला साजेसा खेळ. नक्कीच वारंवार ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय तो मात्र प्रशांत कडून. वेगवान थ्रो, राकेश सारंग आपल्याला दिसतोय. चौफेर खेळ दाखवला जातोय. धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती मात्र 19. खूप सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. 20 अशी धावसंख्या आता मात्र तेज तरार आउटफील्ड फटका. सुंदर वेगवान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते मात्र तन्मय प्रभू कडून. धावसंख्या झाली ती मात्र 22 अशी. खूप सुंदर, खरंच सुंदर क्षेत्ररक्षण. आपला संयम ढळताना पाहून मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जाणार हे ओळखून चेंडू अगदी ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या क्षेत्ररक्षकाकडे पोचवला. हे कौशल्य कमी असतं. हो 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 हो, यस्त्या उद्ध्वस्त, यस्त्या तोड गोलंदाजी, ब्रेक थ्रू गोलंदाजी. प्रणित हे वादळ घोंगवायच्या अगोदरच उद्ध्वस्त केलंय आणि संकल्पित विजयाला गवसणी घालण्याच्या दृष्टीने टाकलेलं यशस्वी पाऊल म्हणावं लागेल ते मात्र प्रशांत बाबर, अर्थातच पप्पू या नावाने काम केलंय पप्पूने. प्रशांत तारणहार, कर्णधार, मार्गदर्शक. काय गोलंदाजी आपण पाहतोय आणि गरज होती, कारण पहिल्या षटकादरम्यान अगदी 17 धावांची लयलूट झाल्यानंतर हे षटक निर्णायक षटक म्हणावे लागेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. हर्षद मेहतर, भावेश मेहतर यांचे छोटे बंधू बंधुराज दाखल झाले आहेत. भावेश दादाची आठवण काढली जाते. मेहतर बंधू तोपर्यंत नक्कीच एक गोड अपडेट येते आहे. गावी समाज म्हटल्यानंतर
मालवणी समाज म्हटल्यानंतर आपली मालवणी गोड रसाळ भाषा आणि यावरती वर्चस्व ठेवणारा गोड आवाज सन्माननीय सुरेश दादा कांदळगावकर यांचं आगमन होत आहे. नक्कीच स्वागत केले जाईल. काल अपडेट दिल्या होत्या की मी आज नक्कीच आहे, कारण हा गोड आवाज ऐकल्याशिवाय कुठचीही स्पर्धा आपली पूर्ण होत नाही. धावसंख्या झाली ती मात्र 24. 12 चेंडू 39 धावा. गजानन करंजे सर, तोपर्यंत नक्कीच सुरेश दादा पुनश्च एकदा स्वागत केले जाईल या स्पर्धेदरम्यान. शॉट ऑन गोल, चांगला फटका, सक्सेसफुल फटका म्हणावा लागेल. चौकार. 4 धावेने सुरुवात होते गजानन दादाच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती आता मात्र 28 अशी. वेगवान खेळ. आता मात्र धावांचा वेग वाढवला जातोय. विजयी 63 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आता मात्र गजानन दादा नक्कीच सांगतोय की मी जबाबदारी स्वीकारली आहे, मी आक्रमण करणार. आतापर्यंत जो खेळ झालाय त्या नावाला न्याय देणारा खेळ मी नक्कीच करेन. आपली संघामध्ये जी निवड झाली आहे, जितू पॅकर्स नावांची यादी आमच्याकडे आणून द्या. अपडेट करा प्लेइंग 11. गजानन करंजे. आता फ्लाइंग स्टार्ट मिळेल का या खेळाडूकडून? थोडासा गेम थांबलाय. उडवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, खूप सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. अनिरुद्ध. खूप सुंदर गोलंदाजी. आता मात्र नक्कीच वेगवान क्षेत्ररक्षण तन्मय प्रभू. पॉइंट गलीमध्ये एक क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. आता मात्र मेहतर. आता मात्र आक्रमण करावं लागेल, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी एंडवरती अनिरुद्ध आपल्याला दिसतोय. उडवण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन उद्ध्वस्त केलाय आणि नक्कीच विजयाच्या दिशेने चाललेला हा संघ, अर्थातच मळई संघ काय गोलंदाजी करतोय. हायलाइट मैदान, षटकार चौकारांची अपेक्षा असताना आता मात्र फलंदाजाला जखडून ठेवणारी ही गोलंदाजी. वारंवार फसवलं जात आहे. अचूक टप्पा, सुंदर वेग आणि यावरती सुंदर मार्गदर्शन. बघा गोलंदाजाच्या बाजूला आपण शॉट लॉंग ऑफला आपण पाहतोय पप्पू दिसतोय, प्रशांत भाबल दिसतोय. त्यामुळे हे मार्गदर्शनही गरजेचं आहे. षटक कधी आलं कधी संपलं नाही, यावरूनच आपण समजू शकतो किती वेगवान षटक आणि किती धावांवरती रोखलं गेलंय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 29 अशी. फक्त 5 धावांचं हे निर्णायकच षटक म्हणावं लागेल. अनिरुद्ध दादा कौतुक करावं लागेल. तोपर्यंत 6 चेंडू आणि अर्थातच 34 धावांची गरज. 6 चेंडू 34 धावा. गोलंदाजी एंडवरती दशरथ कुबल दाखल झालाय. आमचे बंधू भावकी दशरथ. शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी एंडवरती दशरथ कुबल. गजानन करंजे. 6 चेंडू 34 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. येतील का मोठे फटके? होईल का अपेक्षांची पूर्तता? आपण थांबवलं गेलं, ब्लॉक केलं गेलं. निशब्द करणारा हा चेंडू म्हणावा लागेल. 5 चेंडू आणि 34 धावा. सामना थोडासा का होईना नक्कीच जय बजरंग मळी संघाच्या बाजूने झुकलाय, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयाचा जल्लोष करणं, विजयाचा आनंदोत्सव साजरा करणं हे नक्की चुकीचं असेल. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू 34 धावा. सुंदर सामना. यानंतर होणारा सामना अर्थातच भैराई मोंड वर्सेस जितू पॅकर्स. तोपर्यंत उडवण्याचा प्रयत्न. तन्मयचं खरोखरच आज सुंदर क्षेत्ररक्षण. धावून काढलेली 1 धाव. 3 चेंडू आणि 33 धावा. 3-3-3. दशरथ कुबल. काय खरोखरच मी मळई संघाचं मी कौतुक करेन. जी गोलंदाजी, अपेक्षित गोलंदाजी आहे ती या संघाने अगदी सांघिक खेळ दाखवलाय. फुल टॉस. 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल. चेंडूवरती येतोय राकेश सारंग. श्री महापुरुष देवबाग आणि वाडा तर 11. चला यायचं आहे, आपण प्लेइंग 11 अपडेट करायचे आहे. तोपर्यंत ब्लॉक कॉल केलेला चेंडू.
धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती मात्र 32. दशरथ कुबल गोलंदाजी एंडवरती. खरोखरच प्रत्येक गोलंदाजाने अगदी सुंदर गोलंदाजीचा नजराणा पेश केला आणि सरते शेवटी विजयावरती शिक्कामोर्तब झालाय का? संपला. षटकाची समाप्ती, इनिंग ब्रेक, सामन्याची समाप्ती आणि अर्थातच विजय झालाय तो नावाप्रमाणे जय बजरंग बळी संघ दुसऱ्या सामन्या दरम्यान पहिला विजय घेऊन येतोय.